अंगाची लाई लाई होणार मार्चमध्ये ऊन पावसाचा खेळ, तीव्र उष्ण लाटासह पावसाचा अंदाज. मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तीव्र उष्णतेसह राज्यात पावसाची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झाला असून तापमानात वाढ होत चालली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानाचा पारा मार्च महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा तापदायक ठरण्याची शक्यता आहे, कारण मार्चमध्ये तीव्र उष्ण लाटेची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाई लाई होण्याची शक्यता आहे. तीव्र उष्ण लाटांसोबत राज्यात पावसाचा देखील हवामान अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे. परिणामी मार्च महिन्यात उन्हाळ्याच्या झळा आणखी वाढणार असून 9 ते 15 दिवसांपर्यंत टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 1901 पासूनच्या नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा आतापर्यंत सर्वोच्च पातळीवर होता. कमाल तापमान आतापर्यंत दुसरे सर्वोच्च ठरले. पश्चिम किनारपट्टीवर केरळ, कर्नाटकसह कोकणात उष्णतेची लाट होती. सध्या सौम्य ला निना स्थिती असून लवकरच तत्सम एल निनो निर्माण होण्याची शक्यता आहे. ही स्थिती कायम राहणार असल्याने मान्सूनवर कोणताही प्रभाव पडणार नाही. दरम्यान राज्यात यंदा उन्हाळ्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत सगळीकडे किमान तापमान देखील सरासरीवर राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यापासून तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या उत्तर भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे.